सुंदरशी मूर्ती आहे. मंदिर आहे, ते एक मंदिर आहे. सो बघा खूप सुंदर छान आहे. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज मी चाललो एक मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी. चला लेट्स गो, आपण निघूया. तर मित्रांनो, फायनल आम्ही पोहोचलो आहे या लोकेशनवर. मला की श्री अण्णा गणपती या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे. सो बंद होतं मित्रांनो. जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत चालू असतं. व्यवस्थित बघून या. आणि लोकेशन खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप भारी आहे ॲक्च्युली. सो मित्रांनो, ॲक्च्युली खूप सुंदर लोकेशन आहे, खूप भारी आहे. आणि बघू शकता तुम्ही माझ्या साईडला ही खूप या सगळे धबधबा आहे आणि खूप मस्त आहे ॲक्च्युली. बघा किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. सो मस्तपैकी या साईडला एक धबधबा आहे. मग कुठे जायचं म्हणतोय, इथून खाली अजिबात जाऊ नये मित्रांनो, धोकेदायक आहे. फायनली मित्रांनो मंदिर उघडलं आहे. सो येशाल तर मित्रांनो 4 वाजता या, कारण की संध्याकाळी खूप भारी व्ह्यू असतो. 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते उघडं असतं. सो लेट्स गो, आपण जाऊया मध्ये, बघूया कसं आहे. तर मित्रांनो, फायनली मंदिर ओपन झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर मंदिर आहे. आणि श्री कालेश्वर महाराज. कुठून एंट्री? ओके, इथून एंट्री. सो मित्रांनो, थोड्या वेळातच बघा की खूप सुंदर आणि इथं ठीक होणार आहे. जय महाराज. सो बघू शकता तुम्ही, श्री स्वामी समर्थ. गुरु दत्तदेव. हे कोणतं मंदिर आहे? श्री हार्दिक महाराज की जय. भैया व्हिडिओ काढू देतील ना? हां हो, यस, खूप सुंदर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि अशा रुद्राक्ष महादेव. सो मित्रांनो बघा, हा मंदिर खूप छान आहे. सो खूप सुंदर आहे इथे. बघितलं मित्रांनो तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि मूर्ती गणपतीची. सो इथे देवीचं मंदिर आहे मित्रांनो, खूप छान. हे माझ्या मागे पाहिलं असं तुम्ही, गणपती खूप सुंदर आहे. श्री चामुंडेश्वर देवी होती. सो खूप सुंदर आहे मित्रांनो. इथे बघू शकतात की हा पण व्ह्यूज खूप छान आहे. आणि आपण भैया फोटो काढूच. आणि इथे ना वृक्ष पण खूप छान आहे. सो वृक्ष सायर, वृक्ष चाफ, वाव. इथं झाडांचे सगळ्यांचे त्यांनी नावं टाकलेलं आहे मित्रांनो, की बघू शकता की खूप सुंदर प्रमाणे नावं आणि झाडं पण आहेत. आणि पुढे अजून मंदिर आहेत. सो प्रत्येक झाडाचं नाव आहे मित्रांनो इथे. सो बघा खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे एक मंदिर आहे, ते एक मंदिर आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही एकदा तरी या लोकेशनला भेट द्या. आणि खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. सो इथून एंट्री आहे त्याची. मला माहीत नव्हतं की या लोकेशन एवढं सुंदर आहे. सो नाशिकमध्ये. आणि खूप छान आहे. सो ते सगळे मंदिर आहे मित्रांनो इथे. आणि खूप वेगवेगळे देवस्थान आणि मंदिर आहे मित्रांनो. भैया कुठे? खूप मंदिर आहे इथे ना. सो आपण तुम्हाला मित्रांनो सगळे मंदिर दाखवतो मित्रांनो. सो बघू शकता तुम्ही, पटापट फास्ट फिरूया. सो तुम्हाला दाखवतो मी.
एकाच ठिकाणी खूप सारे मंदिर आहे. खूप मंदिर आहे एक्साइटेड म्हणजे मित्रांनो, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे मंदिर बघायला भेटणार आहेत. सो सगळेच मंदिर इथे खूप सुंदर आहे आणि या तुम्ही इथे एक दिवस भेट द्या, तुम्हाला एक खूप छान वाटेल. केतू महाराज पलाशम पुरुषम. ओके, सो केतू महाराज. वाव, किती सुंदर अशा प्रत्यक्ष आहे मंदिर. हे कसलं मंदिर आहे? आणि ते पण राहूचंच होतं का? सो हे राहूचं मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे नऊ ग्रह आहे. सो सगळे देवस्थान एकाच ठिकाणी सगळे दिलेले आहे. सो अशा पद्धतीने खूप छान आहे. अजून कोणतं मंदिर राहिलं आहे? हे मधले मंदिर राहिलं आहे वाटतं. डायरेक्ट बाहेर जायचं आहे. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, देवळाली कॅम्प गावात हे मंदिर आहे. सो श्री अण्णा गणपती लोकेशनवर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, टाकलं तरी लगेच. कोणतं गाव आहे? वहीत गाव आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता निघालो आहे, मंदिरातून बाहेर आलो आणि आम्ही मूर्तीचे मस्त छानसे फोटो काढतो मी मस्तपैकी आणि आम्ही निघूया थोड्या वेळातच. आणि वाव, बघा मित्रांनो, किती सुंदरशी मूर्ती आहे आणि वाव, किती छान पद्धतीने बनवली. ज्यांनी पण बनवली ना, खूप एक छत बनवली आणि इथे खूप सुंदर हवा येते. म्हटलं थोडं इथं बसू, खूप प्रसन्न वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा एका ठिकाणी जो एक्सप्लोअर करायला आलो आहे. मस्त आहे. कुत्रं बघ किती छान सुंदरपणाने बसलेले. अँगल आहे. मग भैया कसं वाटलं? छान ना? इथून एक फोटो काढू शकतो असा छान. सो गाईज, इथे त्यांनी दिलेले वार जे सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत वार दिलेले बघा या टाईम टेबलवर. आणि तुम्हाला जो वार वाटतो आहे, जो छान वाटतो आहे तुमच्यासाठी, तो योग्य आहे तो वार. आणि त्या दिवशी तुम्ही या आणि इथे भेट द्या आणि दर्शन घ्या. तर मित्रांनो, फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे आणि खूप भारी, खूप सुंदर मंदिर आहे. सो निघालो आहे आम्ही आता परत आमच्या घरी जाण्यासाठी. काय म्हणतो भैया? थोडं मोठ्याने. काय भैया? तर मित्रांनो, काश इथं माझं घर असावं. भैया, इथं घर बांधायचं का? का रे? काय म्हणतो? वंदना मामी त्यांच्याकडं पण जवळ आहे का इथून? ठीक आहे मामी, तुम्ही माहिती आहे व्हिडिओ पाहतात, मी आलोच तुमच्याकडे थोड्या वेळ. व्हिडिओ बघता रे ते मामी रोज. आलो मामी तुमच्याकडं, वंदना मामी. काय आहे का पण जवळ? आज वार, सोमवार आहे आज, नसतील ते घरी. सोमवारी नसतं वाटतं, ते सुट्टी नसते त्यांना. शनिवार का रविवारी सुट्टी असते त्यांना. फोन करून बघता आहेत का घरी.
वाटणार बरं. खूप छान वारा सुटला आहे. पहिल्यांदाच मला हे लोकेशन माहीत नव्हतं आणि ॲक्च्युली माहीत पडलं आणि तसं मी इथं आलो. खूप छान जागा आहे, पर्यटनसाठी पण छान आहे. या आणि तुम्हाला सगळे देवांचे दर्शन होईल तिथं. लेट्स गो मित्रांनो. आता मी निघालो आहे आणि इथून घरी जाण्यासाठी. सो आजचा ब्लॉग इथं संपतो मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. एकदम भारी सीन भेटला इकडून आणि तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता देवळाली कॅम्पला. सो इथून आम्ही आता चाललो आहे घरी. सो तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये जे मंदिर आणि जे छान. तर मलाही खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि मी पहिल्यांदा गेलो होतो तिथे. आणि असंच भरभरून सारं प्रेम देत राहा मला आणि माझ्या ब्लॉगला आणि चॅनलला. पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.